आणि सुस्वागतम. दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित DR माने महाविद्यालय कागल इथल्या आमच्या मराठी विभागाच्या वतीने आज आपण मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यासाठी डिजिटल पद्धतीने एकत्र आलो आहोत. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपण सगळे महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून हा कार्यक्रम घेऊ शकत नाही. पण अशी एखादी आपत्ती आली आणि म्हणून आपण थांबून राहायचं हे बरोबर नाही. आपल्याला माहिती आहे की कोरोनाने आपल्याला एक नवीन अनुभव दिलेला आहे. जग हे बंदिशाला असं आपण या अनुभवाचं वर्णन करू शकू. कोणतीही समस्या ही एक नवीन संधी आहे असं मानून आपण या समस्येला सामोरं गेलं पाहिजे आणि काही नवीन गोष्टींचा स्वीकार करून मार्गक्रमण करत राहणं गरजेचं आहे. यासाठी आज आपल्याला नवतंत्रज्ञानाचा वापर करावा लागतोय आणि हे कौशल्य जर आपण अवगत केलं तर आपल्याला या परिस्थितीवर सुद्धा निश्चितपणाने मात करता येईल. आणि म्हणूनच आम्ही मराठी विभागाच्या वतीने हा मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम डिजिटल पद्धतीने घ्यायचा असं ठरवलेलं आहे. आजच्या या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर प्रवीण चौगले सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक मार्गदर्शक माननीय प्राध्यापिका डॉक्टर माधुरी नाखे मॅडम, त्याचबरोबर माझे विभागाचे सहकारी प्राध्यापक संदीप वाडीकर आणि प्राध्यापक स्मिता कालभूषण, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि आपण सर्व उपस्थितांचे मी नीला जोशी अतिशय मनापासून हार्दिक 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 स्वागत करते. विद्यार्थी मित्र हो, आपले विचार, आपल्या कल्पना, भावना, संवेदना असं सर्व काही व्यक्त करण्यासाठी आपल्याला भाषेची गरज असते. आपण भाषा या माध्यमाचा त्यासाठी वापर करतो. मराठी भाषा आणि मराठी साहित्य या दोन्हींचंही संवर्धन व्हावं आणि विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबद्दलची रुची निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं, या हेतूने आपण मराठी विभागातर्फे सातत्याने नवनवीन उपक्रम घेत असतो. जे BA भाग 2चे, BA भाग 3चे किंबहुना एकूणच महाविद्यालयातले जे जुने विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या उपक्रमांबद्दल निश्चित माहीत असते. परंतु आता 12वी पास होऊन आलेले जे नवीन विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना मराठी विभागाच्या वतीने कोणकोणते कार्यक्रम घेतले जातात हे माहीत असावं, या दृष्टीने आपण हा उद्घाटनाचा कार्यक्रम घेत असतो. वास्तविक मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन हे एकदाच होत असतं. त्याची स्थापना झाली की त्यावेळेला एकदा उद्घाटन होत असतं. नंतर मात्र दरवर्षी कार्यक्रम घेतला जात असतो. पण आपण प्रत्येक शैक्षणिक वर्षातल्या मराठी विभागाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमांची सुरुवात करत असताना हा प्रारंभीचा कार्यक्रम घेत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना यापूर्वी घेतलेल्या कार्यक्रमांची थोडी माहिती व्हावी आणि इथून पुढे आपण काय कार्यक्रम घेणार आहोत याची माहिती व्हावी की त्यामुळे या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी होणं शक्य व्हावं. यावर्षी आपण प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहून केव्हा कार्यक्रम घेऊ शकू याबद्दल आपण निश्चित काहीच सांगू शकत नाही. पण किमान डिजिटल पद्धतीने तर आपण हे कार्यक्रम निश्चितपणाने घेऊ शकतो. आणि म्हणून उद्घाटनाचा हा आजचा कार्यक्रम संपन्न झाला की उद्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे. या शिक्षक दिनाचा पहिला कार्यक्रम आपण घेणार आहोत आणि यामध्ये आमच्या महाविद्यालयातील मराठी विभागातील विद्यार्थिनी या एकदिवसीय शिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. वैष्णवी आप्पासाहेब पाटील आणि सायली पाटील
या विद्यार्थिनी अध्यापनाचं काम करणार आहेत, तर याच विभागाची आणखी एक विद्यार्थिनी ऋतुजा कुलकर्णी ही आपल्यासमोर शिक्षक दिनानिमित्त थोडंसं मनोगत व्यक्त करणार आहे. यानंतर आपल्याला माहित आहे की वर्षभर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपक्रम घेत असतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचा आपल्या मराठी विभागाचा एक अतिशय भरीव अशा प्रकारचा जर कार्यक्रम जर कोणता असेल तर तो म्हणजे वाचन कट्टा. ही आपली एक बेस्ट प्रॅक्टिस असं ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा हा वाचन कट्टा आहे. या वाचन कट्ट्यामध्ये आपलं महाविद्यालय, डी.आर. माने महाविद्यालय आणि कागलमधील शाहू नगर परिषद वाचनालय आणि महात्मा गांधी वाचनालय यांचा एक सामंजस्य करार झालेला आहे आणि यांच्या संयुक्त उपक्रमातून आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. या वाचन कट्ट्याची सुरुवात जानेवारी 2017 मध्ये झाली. तिथून पुढे दर महिन्याला एक कार्यक्रम अशा पद्धतीने जवळपास 40 कार्यक्रम आपले झाले. परंतु एप्रिल 2020 पासून कोविड-19 मुळे आपल्या कार्यक्रमांना खीळ बसली, पण मनातल्या या सगळ्या मरगळीचं आम्ल हे आता निघून जायला हवं. अन्यथा आपण जो थांबला तो संपला या पद्धतीने हा कदाचित वाचनकट्ट्याचा कार्यक्रम थांबेल याची भीती मनात वाटून आम्ही असं ठरवलं की वाचनकट्टा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू करायचा आहे. डिजिटल पद्धतीने का असेना, पण हा कार्यक्रम आपला व्हायलाच हवा. बासी मर्ढेकरांच्याच जर शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की भंगो दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. सध्या परिस्थितीवर मात करत आपण पुन्हा नव्या जोमाने हा वाचन कट्टा सुरू करत आहोत. हा वाचन कट्टा म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ आहे. केवळ विद्यार्थ्यांनाच असं नव्हे तर कागल नगरीतले अनेक सुजाण नागरिक आणि वाचक आपल्या या वाचन कट्ट्याला जोडले गेलेले आहेत. त्यांचं वाचन, त्यांचं चिंतन, त्यांचं मनन हेही आपल्या विद्यार्थ्यांना ऐकायला मिळत असतं आणि त्यातून आपले विद्यार्थी संपन्न होत असतात. आणि म्हणून पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वाचन कट्ट्याचा आपला वाचन कट्ट्याचा या वर्षातला पहिला कार्यक्रम आपण घेणार आहोत. आपल्या मराठी विभागाचे शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि भाषा विकास संशोधन संस्था कोल्हापूर या 2 संस्थांशी सामंजस्य करार झालेले आहेत. त्या अंतर्गत सुद्धा आपण विविध उपक्रम घेत असतो. याही उपक्रमांची सुरुवात ही आता की जोपर्यंत महाविद्यालय सुरू होत नाही तोपर्यंत आपण सुरू करणार आहोत. या डिजिटल पद्धतीने सुरू करणार आहोत असं मी तुम्हाला या कार्यक्रमाची माहिती देते. त्यानंतर आपल्याला माहिती की विभागाच्या मंडळाच्या वतीने 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा होत असतो. या पंधरवड्यामध्ये आपण विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. याच्यामध्ये आपण वक्तृत्व स्पर्धा घेतो, निबंध स्पर्धा घेतो, काव्य वाचनाचा कार्यक्रम घेतो किंवा मग हस्ताक्षर स्पर्धा, भित्तीपत्रिका काढणं असे अनेक उपक्रम आपण या निमित्ताने घेत असतो. तेही कार्यक्रम आपले 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान होणार आहेत. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण मराठी भाषिक साजरा करत असतात. आपण या निमित्ताने मराठी भाषा आणि साहित्य या संदर्भामध्ये व्याख्यानाचं आयोजन करणार आहोत. या व्यतिरिक्त आपण काही भित्तीपत्रिका काढत असतो. आविष्कार हे आपल्या भित्तीपत्रिकेचं नाव आहे आणि या भित्तीपत्रिकेचं प्रकाशन साधारणपणे महिन्यातून 1 भित्तीपत्रिका या पद्धतीने एक 7-8 भित्तीपत्रिका या प्रकाशित होत असतात. त्या विविध विषयांना वाहिलेल्या असतात. एखाद्या साहित्यिकाची जन्मशताब्दी असेल, एखाद्या साहित्य विषयात एखादी काही चर्चा असेल
किंवा विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त होण्यासाठी म्हणून त्यांना ज्या विषयावर लिहावंसं वाटतं ते मोकळेपणाने लिहिता यावं या दृष्टीने या भित्तिपत्रिकांचं प्रकाशन आपण करत असतो. तेव्हा चला सज्ज होऊया या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला. अभूतपूर्व साथीच्या परिस्थितीत आपण बदलूया. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते आणि माझे विभागाचे सहकारी प्राध्यापक संदीप वाडीकर सर यांना अशी विनंती करते की आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मार्गदर्शक उद्घाटक माननीय प्राध्यापक डॉक्टर माधुरी नाखे यांचा त्यांनी उपस्थितांना परिचय करून द्यावा. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. आज आपण मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन समारंभ ऑनलाईन पद्धतीने साजरा करीत आहोत. आज संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत प्राध्यापक डॉक्टर माधुरी नाखे मॅडम. नाखे मॅडमांचा परिचय पाहता मॅडम सब खाडे महाविद्यालय कोपर्डे या ठिकाणी 30 वर्ष मराठी या विषयाचं मॅडमांनी अध्यापन केलं आहे. त्याचबरोबर मॅडमांनी पदव्युत्तर विभागासाठी 15 वर्ष अध्यापन केलं आहे. त्यांनी मनोरमा आणि सौभाग्यरमा या 2 नाटकांचा सामाजिक आणि वाङ्मयीन अंगाने अभ्यास करून या विषयामध्ये एमफिल ही पदवी संपादित केली आहे. आधुनिक कथेचा रूपबंध या प्रोजेक्ट साठी त्यांना UGCचे अनुदान प्राप्त झाले होते. हा प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केला आहे. मराठी दीर्घकथांचा अभ्यास या विषयावर त्यांनी PhD ही पदवी संपादित केली आहे. विविध नियतकालिकांमध्ये त्यांनी संशोधनपर लेखन केलं आहे. तसेच विविध सेमिनार मध्ये त्यांनी निबंध वाचन केलं आहे. कोल्हापूर आकाशवाणी केंद्रासाठी त्यांनी ललित लेखन सुद्धा केलं आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर माधुरी नाखे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार. DR माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण चौगुले, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नीला जोशी, त्यांचे सहकारी प्राध्यापक संदीप वाडीकर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज तुमच्या महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन होत आहे आणि या निमित्ताने मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आज मिळालेली आहे. हे वाङ्मय मंडळ तुमच्यातल्या प्रतिभाशक्तीला वाव देईल. तुमच्या मनामध्ये ज्या काही कल्पना आहेत त्यांना लिखित स्वरूप कसं द्यायचं याविषयी तुम्हाला निश्चितच उपयोगी ठरणार आहे. या ठिकाणी अभ्यास करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांची ओळख झालेली आहे. मराठीमध्ये अनेक वाङ्मय प्रकार आहेत. अगदी प्रारंभीच्या काळात महानुभाव साधकांनी अनेक प्रकारचे वाङ्मय निर्मिती करून त्या काळचं वाङ्मय समृद्ध केलेलं आहे, जे आजही टवटवीत आहे. लीळाचरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, धवळे, साती ग्रंथ हे सगळं वाङ्मय यामधली विविधता थक्क करणारी आहे. तुम्ही एकमेकाशी बोलत असता किंवा मनामध्ये विचार करत असता तेव्हा तुमच्या मनामध्ये कथा, कविता किंवा एखादं प्रहसन हे जन्म घेत असतं, परंतु तुम्ही त्याला शब्दरूप देऊ शकत नाही. आणि हे शब्दरूप कसं द्यावं यासाठी हे वाङ्मय मंडळ उपयुक्त ठरत असतं. यातूनच तुमच्या प्रतिभाशक्तीला बहर येईल. प्रतिभाशक्ती म्हणजे काय तर आपल्याला जे सुचणं आणि जे सुचतं ते नीट मांडता येणं म्हणजे प्रतिभाशक्ती. आणि या वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला वक्तृत्वाचा सुद्धा अनुभव घेता येईल. आपले विचार कसे मांडावेत, आपलं बोलणं कसं असावं, आपले मुद्दे समोरच्याला कसे पटवून द्यावेत यासाठीही तुम्हाला हे मंडळ उपयुक्त ठरणार आहे. भाषा कोणतीही असो, त्या भाषेतील वाङ्मय हे त्या भाषकांचे, समाजाचे आणि संस्कृतीचे उन्नयन करीत असते. आणि या वाङ्मयातूनच आपलं व्यक्तिमत्व आकार घेत असतं. मराठी वाङ्मयाला संत, पंत आणि तंत म्हणजे शाहीर अशी ही समृद्ध परंपरा लाभलेली आहे.
संत कवींनी विठुरायाला आपली माऊली मानलं, पिता मानलं आणि आपल्या मनातल्या उत्कट अशा भक्तिभावनेला अभंगातून, ओवीतून, भारुडातून वाट करून दिली आणि त्याचबरोबर प्रबोधनही केलं. समाजामध्ये नीतिमत्ता, चारित्र्य, त्याग, प्रेमभावना या रुजवण्याचं काम हे संत वाङ्मयानं केलेलं आहे. जसं तुम्ही एक एक इयत्ता पार करत जाता त्याप्रमाणे तुमची आकलन शक्ती वाढत जाते. बघा तुम्ही पहिलीच्या तुमच्या पाठ्यपुस्तकातली कविता आणि तुम्ही आता अभ्यासताय त्या कविता किंवा इतर वाङ्मय यामध्ये निश्चितच फरक आहे आणि हा तुमच्या व्यक्तिमत्वामध्येही फरक पडलेला आहे. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही तुम्ही काही वाचत असता. आता एक प्रश्न असा आहे की आपण कशासाठी वाचतो? वाङ्मय आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकते? विविध प्रकारच्या वाङ्मयातून आपलं व्यक्तिमत्व कसं फुलतं हे आता इथं आपण थोडक्यात जाणून घेऊया. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण या गरजा भागल्या म्हणजे सर्व काही झालं असं नाही, कारण आपल्यात आणि पशुत फरक आहे. वाङ्मय कला, संगीत किंवा साहित्य या व्यतिरिक्त काही नसणारा माणूस म्हणजे शेपूट नसलेला प्राणी. तर आपल्या माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी वाङ्मय आवश्यक आहे. आता बघा तुम्ही, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकतो का? नाही. त्याला समाजाची गरज असते, कुटुंबाची असते, आपल्या माणसांशी असते आणि त्याहीपेक्षा त्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. त्याला जे काही वाटतं स्वतःबद्दल, इतरांबद्दल ते तो सांगू इच्छितो आणि हे सांगणं म्हणजे कथन प्रवृत्ती आणि या कथन प्रवृत्तीतून कथा जन्माला आली. मग ती विकसित होत गेली. सुरुवातीचं वाङ्मय बाळबोध, नीतिबोध स्वरूपाचं होतं. ते नीतिबोध करणारं होतं. उपदेशावर त्यामध्ये भर होता, कारण त्या काळात इतर प्रसार माध्यमं नव्हती, शाळा नव्हत्या. तेव्हा या प्रारंभीच्या वाङ्मयानं समाजाला सुसंस्कृत करण्याचं, त्याच्यावर संस्कार करण्याचं मोलाचं कार्य केलेलं आहे. मग माणूस आपले अनुभव सांगतो. तो कधी घरात बसून सांगतो, कधी झाडाच्या पारावर बसून सांगतो आणि मग यातनच कथा निर्माण झाली. ही कथा लघुकथा, नवकथा, दीर्घकथा अशा क्रमानं विकसित होत गेली. मग या कथेमध्ये ग्रामीण, दलित, नागर, स्त्रीवादी असे अनेक प्रवाह आले आणि कथा वाङ्मय समृद्ध झालं. जात्यावरच्या स्त्रियांचा विचार करा तुम्ही. जात्यावरच्या ओव्या असोत, झोपाळ्यावरच्या ओव्या असोत, या ओव्यातून त्यांनी आपलं मन मोकळं केलं. दगडी निर्जीव जात्याला सुद्धा त्यांच्या बोलण्यातून अगदी कंठ फुटावा असं हे वाङ्मय आहे. कारण त्यांना व्यक्त व्हायला ओवी हे सहज साधं सोपा हा काव्य प्रकार उपलब्ध होता. यंदाचा गौरीचा सण सुनासुना गेला, पण दरवर्षी तुम्ही झिम्मा, फुगड्या हे खेळ बघत असाल. झिम्म्याची गाणी बघितली तर त्यातून काय व्यक्त होतं? तर स्त्री जीवन. हादग्याची गाणी बघा, मनातलं सुख, दुःख, वेदना, आनंद, गर्व, माहेरचं कौतुक, सासरचं कौतुक हे सगळं, किंवा त्रास, जाच, काच, या सगळ्या भावना या स्त्रियांनी आपल्या स्त्री गीतातून व्यक्त केल्या. या प्रकारचं जे वाङ्मय असतं हे वाङ्मय माणसाचं चारित्र्य घडवतं, त्याच्या जीवनाला आकार देतं. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, समर्थ रामदास या सर्व संत मंडळींनी समाजाला भक्ती, युक्ती, शक्ती या सगळ्यांची शिकवण दिलेली आहे. वाङ्मय आपलं जगणं समृद्ध करतं, आपल्या जगण्याला आकार देतं. बघा, सकाळच्या प्रसन्न वेळी आपण कामाच्या घाईत असतो, पण त्या घाईत सुद्धा लावलेल्या रेडिओवरती प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी गाती, किंवा चल उठ रे मुकुंदा, बाहेर चांदण्याला जाग आली, हलकेच जाग आली, अशी भक्तिगीतं मन प्रसन्न करतात. कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको, शाहीर अनंत फंदींचा हा फटका आहे. सकाळी ऐकलं
की दिवसभर ते गीत आपल्या मनामध्ये रेंगाळत राहतं. सतत आपण हे वाचतो किंवा ऐकतो. यातनं काय होतं? कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको. हे जेव्हा आपण मनामध्ये विचार करत असतो किंवा गुणगुणत असतो, त्यावेळेला आपल्या हातून जर एखादं दुष्कर्म घडणार असेल तर अंतर्मन आपल्याला सावध करतं. अरे नको बाबा, हे काही योग्य नाही. आता तुम्हाला वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते ह्या नाटकाचं नाव ऐकून माहिती असेल, किंवा गांधी विरुद्ध गांधी हे जर नाटक घेतलं तर आपल्याला काय दिसतं यातून? महापुरुषांना सुद्धा पिता पुत्र संघर्ष चुकलेला नाही. सामाजिक नाटक असो किंवा ऐतिहासिक नाटक असो, हे मानवी जीवनाचंच एक रूप असतं. संत कवयित्रींमध्ये जनाबाई आहेत, वेणाबाई, बहिणाबाई, या सगळ्या स्त्री जीवनावरचं चित्रण करतात. त्यांना आत्मचरित्र लिहितोय किंवा पद्यातून आपण आत्मकथन करतोय हे भान नव्हतं, पण अगदी सहजगत्या बोलण्याच्या ओघामध्ये त्या बोलून जातात की स्त्रीचा जन्म हे परमेश्वरा पुन्हा घालू नको. आजही ती वेदना संपलेली नाही. आणि मग आजच्या आधुनिक स्त्रीचं जरी आपण आत्मकथन घेतलं तरी त्यामध्ये आपल्याला हेच दिसून येतं. हे सगळं जे वाङ्मय असतं हे माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतं. आता काय वाचायचं हाही एक मोठा प्रश्न असतो. समजा तुमच्या समोर 2 पुस्तकं आहेत. एक पुस्तक आहे मदर टेरेसांचं चरित्र आणि दुसरं रिया चक्रवर्तीचं आत्मचरित्र. आलेलं नाहीये बाजारात, नाही तर जाऊन विचाराल. मी कल्पनेने म्हणतेय की 2 पुस्तकं तुमच्या समोर आहेत आणि तुम्हाला सांगितलं की तुला वाचायला यातलं एक पुस्तक घे, तर कोणतं पुस्तक निवडाल? मी सांगायची गरज आहे? नाही. नक्कीच तुमचा हात कोणत्या पुस्तकाकडे जाईल? विचारा आपल्या मनाला. पण विद्यार्थी मित्रांनो, तुकार वाङ्मय किंवा तुकार गुन्हेगारी कथा, आभासी सिनेविश्व किंवा सर्वसामान्य दर्जाचं वाङ्मय तुम्ही जर वाचलं तर त्याचा काही उपयोग नाहीये. आपलं आयुष्य घडवणारं असं जे वाङ्मय असतं हे नेहमी आपल्याला साथ देतं. जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथा, APJ कलाम यांच्यावरचं वाङ्मय किंवा त्यांनी लिहिलेलं वाङ्मय किंवा सुधा मूर्तींचं वाङ्मय हे तुम्ही जर वाचलं तर याचा निश्चितच तुम्हाला उपयोग होईल आणि तुमच्या जीवनाला एक चांगली दिशा मिळेल. या मोबाईलमुळं त्याच्यावरती बरेच जण आरडाओरडी करतात की मोबाईलमुळे मुलं बिघडतात किंवा मोबाईलमध्ये तासनतास गुंतलेली असतात. पण अनेक चांगल्या पोस्टही येत असतात. वेगवेगळ्या विषयांवरचं चांगलं लेखनही आपल्याला इथं वाचायला मिळतं. म्हणजे आजच्या या युगामध्ये हे सुद्धा एक वाङ्मयाचं सहजगत्या उपलब्ध होणारं साधन आहे. आता तुम्हाला तुमच्या जीवनाला आकार द्यायचा आहे. ओल्या मातीला आकार देता येतो. ती माती पक्की भाजल्यावर नाही देता येत. आता तुमचं जे वय आहे हे स्वतःला घडवण्याचं आहे. आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि हा आत्मविश्वास तुम्हाला या वाङ्मयातून मिळतो. तुम्ही काय वाचता यावरतीच हे अवलंबून असतं. बघा, पटतंय का? एक राजा असतो आणि तो आपल्या मंत्र्यांकरवी 2 पोपट 2 वेगवेगळ्या ठिकाणी सांभाळायसाठी देतो. त्या पोपटांना तुम्ही पाळा असं सांगतो. काही काळाने तो पुन्हा मंत्र्यांना पाठवतो. सद्गृहस्थाच्या ओसरीवरचा पोपट या बसा नमस्कार म्हणून स्वागत करतो आणि गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या ओसरीवरचा पोपट शिवीनं स्वागत करतो. हा फरक आहे. तुम्ही जे वाचाल ते त्याप्रमाणे तुमचा पिंड आपण काय म्हणू त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व घडत जाईल. त्याला आकार येईल आणि तुमच्या मनामध्ये चांगले विचार निर्माण होतील. तुमच्या विचारांची दिशा जेव्हा चांगली असेल तेव्हा तुमचं आचरणही तितकंच चांगलं असेल. तुमच्या हातून कोणताही अपराध घडू नये किंवा तुमच्या ठिकाणी सद्वर्तन, सदाचार ही बीजं रुजली जावी यासाठी सकस, उत्तम, दर्जेदार असं वाङ्मय वाचणं गरजेचं आहे. बघा, आपल्या या कोल्हापूर किंवा तुमच्या या कागल सगळ्या परिसरामध्ये
सौंदतीच्या यलम्माला जत्रेला जाणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. गाड्या भरभरून जात असतात आणि या ठिकाणी भक्तिभावाने त्या देवीची पूजा केली जाते. तुम्ही लिंब नेसता, जागरण करता, हे आपल्याला माहित आहे. परंतु भक्तिभावाने आपण हे सगळं करतो. परंतु या ठिकाणी या देवदासींचा काय भोग असतो किंवा देवाच्या नावाने सोडलेले जे जोगते असतात यांचं आयुष्य काय असतं हे तुम्हाला कसं कळेल? तर झुलवा, चौंडक, भंडारभोग किंवा नटरंग सारख्या कादंबऱ्या तुम्ही वाचाल तेव्हा या सगळ्यांचं विदारक जगणं आणि या ठिकाणचं भयानक सत्य वास्तव हे तुमच्या समोर येईल. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपल्या आजूबाजूच्या समाजात काय चाललंय याचं भान आपल्याला वाङ्मय देतं. जगत असताना अनेक प्रकारची माणसं म्हणजे ज्याला व्यक्ती आणि वल्ली आपण म्हणू ही आपल्या वाट्याला येतात. त्यातून आपला अनुभव विश्व समृद्ध होतं. यानं कसं सामोरं जायचं याचंही प्रशिक्षण आपल्याला मिळतं आणि हे आत्मभान निश्चितच वाङ्मय देत असतं. या साहित्याचं सर्वश्रेष्ठ प्रयोजन काय हे आपण उपदेशात्मक बघितलं, उपयोगिता बघितली, पण वाङ्मयाचं सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे आनंद देणं. आपल्याला हे वाङ्मय आनंद देत असतं, मनाला उत्साह देत असतं, उभारी देत असतं आणि मनातील दुःख, चिंता काही काळापुरत्या का होईना आपल्यापासून दूर होतात. जगण्याची नवी उर्मी प्राप्त होते, आत्मभान मिळते, ज्ञान मिळते आणि या वाङ्मयातूनच आपल्या जगण्याला एक अर्थ प्राप्त होतो. म्हणून मित्रांनो, या वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही करता येईल. हे वाङ्मय मंडळ मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नीला जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सत्रामध्ये तुम्हाला नवनवीन आणि विद्वान अशा व्याख्यात्यांचा परिचय निश्चितच घडवेल. वेगवेगळ्या उपक्रमातून तुमची वाङ्मयीन जाणीव समृद्ध करेल. त्याचा लाभ घेऊन काहीतरी लिहित चला. दिवसाकाठी 5 ओळी का होईना लिहा. या आणि तुम्ही चांगले लेखक व्हा, कवी व्हा, म्हणजे मग या वाङ्मय मंडळाचं सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येईल. मला या मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माझे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौगुले सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नीला जोशी, प्राध्यापक संदीप वाडीकर आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांची आभारी आहे. तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद. दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित DR माने महाविद्यालयामध्ये आज मराठी विभागामार्फत मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका डॉक्टर माधुरी नाखे मॅडम उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. मराठी वाङ्मय निर्मितीचा आढावा घेत वाङ्मय प्रकार याविषयी माहिती देऊन वाङ्मय जगणं समृद्ध करते असा विचार त्यांनी मांडला. त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या वाङ्मय ज्ञानात नक्कीच भर पडली, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण चौगुले सर यांनी भूषवले, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या कार्यक्रमाच्या पूर्तीत मोलाचा वाटा असणाऱ्या आमच्या विभाग प्रमुख डॉक्टर नीला जोशी मॅडम यांचेही आभार मानते. या कार्यक्रमास तांत्रिक सहकार्य करणारे माझे सहकारी प्राध्यापक संदीप वाडीकर सर यांचेही आभार. या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांचेही आभार. अध्यक्षांच्या परवानगीने आज मराठी वाङ्मय मंडळाचे डिजिटल उद्घाटन संपन्न झाले असे मी जाहीर करते. धन्यवाद.